शिरपूर एक असं गाव आहे की तिथे 60-70 आदिवासी डॉक्टर पूर्वी माझी 4 आश्रमशाळा होती त्यामुळे तिथे 60-70 आदिवासी डॉक्टर होऊन गेले आणि आता दरवर्षी 12-15 डॉक्टर होत आहेत. इंजिनियर वेगळे होतात. टॉप क्लास IIT कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन मिळते. इथेही गव्हर्मेंट कॉलेज आपली डॉक्टरची इथे गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये त्यांना जागा मिळून राहिली. दरवर्षी मी त्याच्यावर 4 कोटी रुपये आमची NMMS त्याच्यावर खर्च करते. म्हणजे एक ओव्हरऑल जर आपल्याला ग्रामीण भागाचा विकास तर 2 झाले मुद्दे. एक झालं तुम्ही म्हणालात शेतीमध्ये पाणी आलं पाहिजे, दुसरं शिक्षण. थर्ड मी आता हॉस्पिटल तयार करतोय. 1000 पेशंटच्या हॉस्पिटल तयार करतोय. आतापर्यंत 120 करोड रुपयाच्या मी इक्विपमेंट घेतलेले आहे आणि दुसरे 150 करोड रुपये हॉस्पिटलमध्ये लावलेले आहे आणि 350-350 आत्ता मी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये माझा टार्गेट आहे त्याला ओपन करायचे. म्हणजे जर ग्रामीण भागाच्या विकासाची माझी कल्पना मी सांगतो, त्याची जमीनमध्ये पाणी यायला पाहिजे, त्याला टॉप क्लास एज्युकेशन मुंबईसारखं मिळालं पाहिजे, त्याला टॉप क्लास हॉस्पिटल मिळालं पाहिजे आणि इंडस्ट्रियलायझेशन व्हायला पाहिजे आणि एन्व्हायरमेंट बदलायला पाहिजे. ते 5 चीजवर मी काम करतो आहे. पहिला मी पाणीवर काम केलं, दुसरा मी एज्युकेशनवर काम करतो आहे, थर्ड मी ते हॉस्पिटल बनवतो आहे, फोर्थ 15,000 लोक माझ्याकडे काम करतायत. आता मी इंडस्ट्रियलायझेशन केलं ते.